माझे एक मित्र विनोदात म्हणत होते की एका माणसाने पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो, पण 2/3 लोकांनी सोडला तर ते होणार नाहीत. म्हणजे रिटेल हॉर्स ट्रेडिंग अलाउड नाही आहे, पण होलसेल हॉर्स ट्रेडिंग असेल तर ते अलाउड आहे. तर ही फार मार्मिक टीका आहे आत्ताच्या राजकारणावर. कारण आता याला जर का फार वेळ लागला, वर्ष लागलं समजा, तर तोपर्यंतचा कालावधी जो आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं होता कामा नये. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की लोकशाहीचा इलेक्शन हा आत्मा आहे, तर त्याचा हा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने त्वरित कॉन्स्टिट्यूशन बेंच हे कॉन्स्टिट्यूट केलं पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे असं मला वाटतं. निकाल जर का 2-3 वर्षांनी लागला तर तोपर्यंत कार्यकाल संपतो त्या विधानसभेचा. म्हणजे आता बोमई केस जी झाली, एवढी प्रसिद्ध केस आहे, त्यात बोमईंचा कार्यकाल संपलेला होता सगळा. तसं होता कामा नये. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निलंबनाबद्दलची कारवाई, त्याच्याबद्दलचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात येणार होता. आता या निकालाच्या बद्दल जे सर्वोच्च न्यायालयाने पाऊल उचललेलं आहे त्याचा काय अर्थ समजायचा, कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं गठन होणार आहे, वेळ किती लागू शकतो, याविषयी आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत घटनातज्ञ प्रोफेसर उल्हास बापट सर आहेत. सर, आपण काय अर्थ समजायचा आज जे काही कारवाई झाली सर्वोच्च न्यायालयात? ही पूर्णपणे अपेक्षित होती. मी गेले 8-10 दिवस हेच सांगतोय सगळीकडे की हे जे महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला आहे गेले काही दिवस, याच्यामध्ये घटनात्मक प्रश्न खूप आहेत. प्रामुख्याने 2 घटनात्मक प्रश्न आहेत की ज्याच्यासाठी घटनापीठाची आवश्यकता आहे. एक म्हणजे राज्यपालांची भूमिका. आपलं घटना समितीपासून याच्यावर चर्चा होतीये आणि सगळ्या विचारवंतांचं एकमत आहे की केंद्र सरकारमध्ये एका पक्षाचं सरकार असेल आणि राज्यात दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर राज्यपालांची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात अडकू शकते. तेव्हा राज्यपालांचे अधिकार काय आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलवता येतं का, त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्स काय आहेत, यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देणं आवश्यक आहे. पॉईंट 1. अँड पॉईंट 2, जो अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा केलेला आहे तोही राज्यघटनेचाच भाग आहे. 10वं शेड्यूल घातलेलं आहे. त्यातला जो 4था परिच्छेद आहे की 2/3 लोक बाहेर पडले तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. तर असं विलीन होणं आवश्यक आहे का तोच मुख्य पक्ष असं धरायचं, याचंही उत्तर सुप्रीम कोर्टाला द्यावं लागेल. आत्ता त्याचं उत्तर जे आहे ते असं आहे की त्यांना विलीन व्हावं लागेल आणि ते विलीन झाले नाही तर डिस्क्वालिफाय होतील. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का लोक बाहेर गेले तर काय करायचं? कारण अशी गेल्या 37 वर्षात, 1985ला हा कायदा आला आणि 2022ला 37 वर्षात अशा तऱ्हेची इतकी कॉम्प्लिकेटेड केस आलेली नाही आहे. आणि त्यामुळे माझे एक मित्र विनोदात म्हणत होते की एका माणसाने पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो, पण 2/3 लोकांनी सोडला तर ते होणार नाहीत. म्हणजे रिटेल हॉर्स ट्रेडिंग अलाउड नाही आहे, पण होलसेल हॉर्स ट्रेडिंग असेल तर ते अलाउड आहे. तर ही फार मार्मिक टीका आहे आत्ताच्या राजकारणावर. आणि त्यामुळे आपल्या लोकशाहीचा जो आत्मा आहे तो फ्री अँड फेअर इलेक्शन आहे, राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे त्याची जी एक काय शुद्धता पाहिजे ती किती आहे हे तपासून बघावं लागेल. आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाला याच्यावर निर्णय, या 2 घटना म्हणजे राज्यपालांचे अधिकार काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे आणि पक्षांतर बंदी कायद्यामध्ये या ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत याचं स्पष्टीकरण काय आहे. सुप्रीम कोर्टाने एकदा घटनापीठाने हा निर्णय दिला की 141 कलमाखाली तो सर्व हायकोर्टांवर बंधनकारक असतो, कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तेव्हा अशा तऱ्हेचा निर्णय अपेक्षित होता. फक्त आता त्याला वेळ लावू नये, कारण आता याला जर का फार वेळ लागला, वर्ष लागलं समजा, तर तोपर्यंतचा कालावधी जो आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, तसं होता कामा नये. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की लोकशाहीचा इलेक्शन हा आत्मा आहे, तर त्याचा हा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने त्वरित कॉन्स्टिट्यूशन बेंच हे कॉन्स्टिट्यूट केलं पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे असं मला वाटतं. याला वेळ किती लागू शकतो? याच्यातले जे उदाहरणं झालं, म्हणजे गोव्यामध्ये जे झालं 2019चं, त्याच्याबद्दल आपण काय? नाही, अशी एक उदाहरणं मी देत नाही, पण असं खूपदा झालेलं आहे की निकाल जर का 2-3 वर्षांनी लागला तर तोपर्यंत कार्यकाल संपतो त्या विधानसभेचा. म्हणजे आता बोमई केस जी झाली, एवढी प्रसिद्ध केस आहे, त्यात बोमईंचा कार्यकाल संपलेला होता सगळा. तसं होता कामा नये.
अशा तऱ्हेचे याला प्रायोरिटीवर घ्यायला पाहिजेत, या केसेस ॲब्सोल्यूट प्रायोरिटीवर घ्यायला पाहिजेत. पण ते सांगता येत नाही. आता CAA कायदा केला आहे, माझ्या मते तो घटनाबाह्य आहे, परंतु गेली 1.5-2 वर्ष झाली तो घेतलाच नाही विचारार्थ. तेव्हा सुप्रीम कोर्टाने काही खटले हे प्रायोरिटीवर लवकर घ्यायला पाहिजेत, त्याच्यातला हा खटला आहे. त्याचे पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जे काही तज्ज्ञांशी त्यांनी बातचीत केली, त्यांचं म्हणणं आहे की आज म्हणजे 11 तारखेला जो निर्णय येईल, जे बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधात होईल. पण इथं काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय. नाही, तो राजकारणाचा भाग आहे, त्याच्यावर नाही मी बोलणार. मी आपल्याला सांगितलं तसं की लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय द्यायला पाहिजे, कारण ही लढाई जी आहे ही कायद्याची लढाई आहे आणि घटनेचा अर्थ लावायचा आपण प्रयत्न करतोय. उपसभापती किंवा सभापती जे हाऊसचे असतात, त्यांची जी पॉवर्स त्यांना दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये इंटरव्हीन करता येत नाही ज्युडिशरीला, पण इथं काही वेगळं होताना दिसतंय. नाही, हे बघा, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर जो आहे त्याच्यामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही, हे अगदी बरोबर आहे. परंतु जिथे घटनेशी संबंध येतो आणि घटनाबाह्य वर्तन जिथे होतं तिथे सर्वोच्च न्यायालयाला कुठेही हस्तक्षेप करता येतो. पण सुरुवातीला जसं आपण म्हटलं की 11 तारखेला जेव्हा निर्णय दिला आणि 11 तारखेला बंडखोर नेते ज्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होणार होती, कारण की 2च दिवस वेळ दिला होता म्हणून त्यांना अतिरिक्त वेळ दिला गेला, पण तोपर्यंत बाकीची जी कारवाई करायला अनुमती दिली त्याच्याबद्दलही बऱ्याच लोकांनी आक्षेप उचलला होता. नाही, माझं स्वतःचं असं मत आहे की एखादी लोकशाही व्यवस्था जर का चालवायची असेल तर कुठेतरी विश्वासार्हता ही असायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन यांच्या हेतूबद्दल शंका घेता कामा नये. ते अंपायरसारखं काम करत असतात आणि त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो त्यावेळपुरता बरोबर असतो. इथे आपण ऐकलं की जे काही सुप्रीम कोर्टाने आता पाऊल उचललेलं आहे त्याचा मान राखलेला पाहिजे आणि यासोबतच जे सगळ्यांना अपेक्षा आहे की कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं गठन ते लवकर व्हायला पाहिजे, त्याच्यात उशीर व्हायला नको असं सुद्धा इथे म्हटलं जात आहे. कॅमेरामॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.